विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत अवधूत गुप्ते. आता आपण मोर्या चित्रपटाविषयी फार मी तुम्हाला विचारलं नाही पहिल्या सेगमेंटमध्ये, मला जरा वेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. मोर्या चित्रपटाविषयी ज्या वेळेला तो चित्रपट येणार किंवा चित्रपटाचा एकूण ढाचा ज्या वेळेला लोकांसमोर आला त्यावेळेला पुन्हा अवधूत गुप्तेंबाबत कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल की काय, किंवा चित्रपटाला घेऊन कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल की काय. मध्यंतरी मला वाटतं कोणीतरी एक याचिका वगैरे पण काहीतरी दाखल केली होती. पण काय तुम्हाला काय वाटतं की कशामुळे अशा गोष्टी घडतात? नाही, याचं कारण आहे की मी मगाशी जी सुरुवातीला तुम्ही विचारलं त्याप्रमाणे की समाजातल्या ज्या गोष्टी बदलाव्या असं वाटतं, चुकीच्या आहेत असं वाटतं, त्यावर भाष्य करणारे किंवा असं म्हणू की टिप्पणी करणारे जर का चित्रपट मी किंवा कोणीही केले तर त्याचा कुणाला तरी त्रास होणारच. मी असं म्हणत नाही की वाईट लोकांना त्रास होणार, पण त्याचं टेन्शन नक्कीच येणार. उद्या संगीतकार किंवा आम्ही रियालिटी शोजचे जजेस आहोत आणि ह्याच्याबद्दल जर का एखाद्याने चित्रपट काढला आणि विलन असं दाखवला जर रियालिटी शोजचा एक जज आहे तो फार विलन आहे आणि तो पार्टिसिपंटना त्रास देतो असं तसं काय तर मला भीती वाटणार आहे माझ्यावर काय केलं काय. तर तसं लोकांना वाटणं गैर नाही, पण चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येतं की मी ज्यावेळेला दोन्ही चित्रपटांबद्दल झेंडा असू दे किंवा मोर्या असू दे की आम्ही कोणाला त्रास द्यायला चित्रपट काढलेला नाही. कोणाला पर्टिक्युलर व्यक्तिशः क्रिटिसाइज करायला, एखाद्या संस्थेला क्रिटिसाइज करायला, एखाद्या पक्षाला क्रिटिसाइज करायला असा चित्रपट काढलेला नव्हता. झेंडा सुद्धा होता आणि मोर्या सुद्धा नव्हता. नाही, बऱ्याच वेळेला अशा घटनांमध्ये आरोप एकमेकांवर आरोप करत असतात की हा स्टंट आहे. राजकारण्यांना वाटतं की हा फिल्मवाल्यांचा स्टंट आहे कारण त्यांना प्रसिद्धी हवी, आणि फिल्मवाल्यांना वाटतं की राजकीय स्टंट आहे कारण त्यांना वोटिंग सांभाळायचं, आपली वोट बँक सांभाळायची, त्यांनाही प्रसिद्धी हवी. याच्याबद्दल तुमचं काय मत? एक दिग्दर्शक खरंय, अगदी खरंय. म्हणजे असं असू शकतं की ह्यामुळे प्रसिद्धी मिळते ही गोष्ट खरी, दोघांनाही मिळते ही गोष्ट खरी, आणि त्याचा फायदा देखील होतो ही देखील गोष्ट खरी. म्हणजे झेंडाच्या बाबतीत कॉन्ट्रोवर्सीचा फायदा झाला का नाही झाला असं मला विचारलं तर झाला, फायदा नक्कीच झाला, पण तोटा किती झाला हा एक वेगळा विषय. नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेने त्याबद्दल ज्यावेळेला प्रॉब्लेम आहे तर त्यांना त्याचा फायदा किती झाला आणि तोटा किती झाला हे मला माहिती नाही. मला नक्कीच झेंडा चित्रपटाला फायदा झाला की लोक 8च्या वेळी 10 लोकांनी चित्रपट बघितला किंवा चित्रपटगृहाकडे लोक आले. पण जर का ते झालं नसतं तर मला जे नुकसान झालं की मला थिएटरची भाडी परत भरायला लागली, मला 2 दिवस चित्रपट लेट करून मला पब्लिसिटीचा खर्च करत राहायला लागलं, आणि ह्याच्यातनं जे नुकसान झालं ते बघता वॉज इट वर्थ इट. ही कॉन्ट्रोवर्सी मी खरोखर फायदा झाला का? नाही, अल्टिमेट ग्रॉस प्रॉफिट जरी असलं तरी नेट लॉस झाला. आता तेवढा अनुभव या चित्रपटाच्या वेळेला आला नाही. म्हणजे जरी शुल्लक कुठेतरी काहीतरी झालं असलं तरी सुद्धा मोर्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये लोकांना पण असं तरी झालं का की कॉन्ट्रोवर्सी ज्यांनी केली त्यांनी पहिल्यांदा खूप आवाज चढवून बोलले आणि ज्यावेळेला ऍक्च्युअल प्रॉडक्ट बघितलं, चित्रपट बघितला आणि त्यानंतर फोन आला की नाही अवधूतजी आम्ही शिकलो पण फार छान तुम्ही तयार केले. हो, आता या मोर्याच्या वेळेलाच झालं की कसं आहे की एकदा कानफाटे नाव म्हणून प्रसिद्ध झालं ना त्यामुळे हे चित्रपटामध्ये पराजकीयपेक्षा दाखवलेत का, तो आमचा आहे का, मग मंडळ जी आहेत त्याच्यातलं एखादं पर्टिक्युलर आमचं मंडळ दाखवलंय का, आमचा गणपती फार प्रसिद्ध आहे तो त्याच्याबद्दल तुम्ही वाईट भाष्य केलंय का. म्हणजे अवधूत गुप्तेचा चित्रपट येणार म्हणल्यानंतर डोक्यावरती आठ्या अनेकांच्या होत्या की अरे बापरे आता हा काय करतो. तर नॉर्मली आता त्याच्यातले बऱ्याच लोकांचे फोन आले मला की अहो मी उगाच आम्ही टेन्शन घेतलं होतं की तुमचा चित्रपट आमच्यावरती भाष्य करणार असेल किंवा असं काय नव्हतं. तर थँक्यू, मजा आली, छान चित्रपट. असं काय कॉन्ट्रोवर्सी बद्दल खूप झालं. आपण गाण्यांविषयी बोलूया, कारण मुळात गाभा असतो तुमच्या चित्रपटाचा, म्हणजे झेंडाची गाणी काय किंवा आता मोर्याची गाणी काय. पण हे कसं जमतं? म्हणजे मला हा नेहमी प्रश्न पडतो की या माणसाला नेहमी हिट गाडी काढणंच कसं काय जमतं, त्याच्या पाठीमागे काय आहे. नस असेल तुम्ही कदाचित त्याच्यातली पकडलेली, नेमकं काय लोकांना काय आवडतं, लोकांची नस पकडली असेल काय. मला असा प्रश्न कधी कोणी विचारला नाही अगदी की याचं उत्तर काय. तर एक तर परत बाप्पाची कृपा म्हणेन, देवाची आई एकविरेचा आशीर्वाद, बरोबर. पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की कलाकार जो असतो हा स्वतःवर प्रेम करणारा असतो. त्यांनी आपण स्वतःचं ड्रॉइंग एक छोटं जरी चित्र काढलं तर आपल्याला ते सगळ्यात सुंदर वाटतं. आपण कोणतंही गाणं कंपोज केलं आपल्याला सगळ्यात भारी वाटतं.
तर त्यामुळे आपण स्वतःवर प्रेम करणं जास्तीत जास्त थांबवलं पाहिजे. किंबहुना आपण प्रेम करणं नाही थांबवलं तरी सुद्धा क्रिटिसाइज मात्र दुसऱ्याच्या नजरेतनं करायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला चित्रपट लोकांनी बघितल्यानंतर सांगितलं काय मजा नाही, जो गाणं ऐकून जर का घरच्यांनी 10 मित्रांनी सांगितलं ठीक आहे यार काय तुला वाटतंय पण काय ठीक, तर ते मान्य करून कचऱ्याच्या टोपलीत टाकता आलं पाहिजे. मला बऱ्याच वेळेला काही कवी माझ्या भेटायला येतात. मला मजा वाटते त्यांची की नवीनच येताना म्हणतात मला आमची इच्छा आहे की या चित्रपटात तुम्ही हे आमचं गाणं या हाताला चाल लावून तुम्ही करावं. मी त्यांना विचारतो की तुमची कितवी कविता आहे? नाही मी 5 लिहिली आहे, ती 5वी आहे. मग 5 कवितांमध्ये तुम्हाला असं वाटायला लागतं की आपलं गाणं हे चित्रपटात मोठ्या इथे कुठेतरी दिसावं वगैरे, तर हे योग्य नाही. तुम्ही 100 कविता लिहा, मग तुम्हाला पहिल्या 5 किती फोल होत्या किंवा त्याच्यातला बालिशपणा त्याच्यातला हे कळायला लागेल. मग तुम्ही ज्यावेळेला स्वतःचं आत्मपरीक्षण लोकांना आवडायला लागतील, लोक सांगायला लागतील की अरे आता तुझ्या कविता कुणातरी चित्रपटात दिसू देत गाणी म्हणून, तर हे लोकांनी सांगितलं पाहिजे, तर तुम्ही चांगला आउटपुट देऊ शकता. पुन्हा एक ब्रेकची वेळ होते आणि ब्रेकला जातो, त्याच्यामुळे अगोदर आणखीन एक छानसं गाणं तुमच्या आवडीचं किंवा मोर्यामधलं कसं? मोर्याच्या गाण्यांचा विषय तुम्ही काढलात तर मोर्यातलीच कव्वाली जी फार हिट झालेली आता सगळीकडे. एक्झॅक्ट. आणि मला वाटतं आता गणपती उत्सव जो सुरू आहे त्याच्यामध्ये 80% अधिक गणपती मंडळांमध्ये ती वाजते. हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया, कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं, कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं, रूप सलोना दिखलाओ मेरे मोरया मोरया, हे लंबोदर गजमुख मेरे मोरया, मेरे मालिक मेरे मौला मोरया. क्या बात आहे, मस्त, छान, खूप खूप सुंदर. अवधूतजींचं आणखीन एक गाणं आपण ऐकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळ जरी छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, आणखीन गाणी आपल्याला ऐकायची आहेत, आणखीन काही गमती जमती आपल्याला ऐकायच्या, पण घेऊया एक छोटासा ब्रेक.